डी.एन. नगर येथे आमदार अमित साटम यांनी लावली ALM मीटिंगला उपस्थिती. स्थानिक आमदार अमित साटम यांनी जाणून घेतल्या नागरिकांच्या समस्या. काय म्हणाले आमदार अमित साटम व ALMचे अध्यक्ष राजेश निरगुडे व संस्थापिका सेक्रेटरी प्राजक्ता पराग सावंत. दर महिन्या 2 महिन्याला अशा विविध एरियाजमध्ये जाऊन वेगवेगळ्या ज्या रहिवासी संस्था असतात, ALMs असतात, रेसिडेंट असोसिएशन असतात, त्यांच्याशी चर्चा करत असतो आणि त्यांचा फीडबॅक, नागरी समस्या, सिव्हिक इश्यूज बद्दल चर्चा करत असतो. त्यांचे सगळे इश्यूज कंपाईल करून हे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचून त्याचं निवारण करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि कालपासून आम्ही वॉर्डशा ALM मीट्स चालू केल्या आहेत. काल 69 आणि 71 ची झाली आणि दीड आठवड्यामध्ये 67 आणि 68 ची ALM मीट होणार आहे. आणि सगळ्या वॉर्डांच्या लोकलाइज्ड ALM मीट्स म्हणजे त्या एरियामध्ये तिथे जाऊन महानगरपालिकेचे अधिकारी यांना घेऊन आपण बसतो, लोकांबरोबर बसतो, त्यांच्या समस्या ऐकतो आणि त्याचं निवारण करण्याचा प्रयत्न करतो. उद्धव ठाकरे आपल्या शेजारच्या वॉर्डमध्ये आले होते विधानसभा वर्षामध्ये. त्यांनी सांगितलं की हिंदीच्या सक्तीला विरोध नाही, हिंदीला विरोध आहे पण सक्तीला विरोध आहे. पण हिंदीची सक्ती केली कोणी? आणि त्यांना माझा सवाल आहे ना, त्यांनी आपली मुलं कुठल्या शाळेमध्ये पाठवली शिकायला, कुठल्या माध्यमांच्या शाळांमध्ये पाठवली आणि त्यांच्या मुलांनी शाळेमध्ये शिकत असताना कुठल्या विदेशी भाषा ऑप्ट केल्या होत्या, या प्रश्नाचं त्यांनी उत्तर द्यावं. आणि त्यामुळे स्वतःचं संपलेलं राजकीय अस्तित्व पुन्हा एकदा जिवंत करण्याकरता ही नौटंकी ते करत आहेत. पण महाराष्ट्राची आणि मुंबईची जनता याला अजिबात भुलणार नाही आणि महाराष्ट्र आणि मुंबईची जनता ही खंबीरपणे आदरणीय नरेंद्र मोदीजी आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या पाठीशी उभी आहे. 6 तारखेला मराठीच्या समर्थनाचा मोर्चा निघाला काय? नाही, पण कशासाठी मोर्चा आहे? हा मोर्चा आहे कशासाठी मला मुद्दाच नाही कळला. असं ते म्हणतायत की हिंदीची सक्ती, पण हिंदीची सक्ती केली कोणी? सरकारने स्पष्टीकरण दिलं ना, पण तुम्हाला ते ऐकायचंच नाहीये कारण तुमच्याकडे काही मुद्दा नाहीये ना. आणि त्यामुळे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा हा आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी दिला. आणि त्यामुळे यांनी मराठीसाठी काय केलं किंवा यांनी मराठी माणसासाठी इतक्या वर्षामध्ये काय केलं आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये किती मराठी कंत्राटदारांना स्टँडिंग कमिटीने टेंडर किंवा कॉन्ट्रॅक्ट दिले. त्यामुळे पैसे कमवायला 5% खायला यांना सगळे भाषिक चालतात आणि स्वतःच्या फक्त राजकारणासाठी मराठी आणि स्वतःच्या परिवारासाठी आणि कुटुंबियांकरता इंग्रजी. आणि काय सांगाल आमदार अमित साटम आपले ALMच्या विषयासाठी बोलले, काय आहे त्या समस्या ALMच्या आणि काय त्यांनी दिलं आहे समजून? आज आमच्याकडे डी.एन. नगर ALMच्या मीटिंगला अमित साटम जी आमचे जे स्थानिक आमदार आहेत ते हजर होते. त्यांच्याबरोबर लोकांनी त्यांच्या समस्या शेअर केल्या. त्यामध्ये प्रामुख्यानं समस्या अशा होत्या की डी.एन. नगर एरिया लेआउटमध्ये हॉकिंग वाढलेलं आहे, फेरीवाल्यांचा उपद्रव जास्त होतो आहे, त्याबद्दल आम्ही त्यांना समस्या मांडली. दुसरा मुद्दा होता की रिडेव्हलपमेंट सोसायटी जेवढ्या झाल्यामुळे गाड्या जास्त झालेल्या आहेत, पार्किंग समस्या आहे, त्याबद्दल काय भावी सोल्युशन निघेल त्याच्यावर उपाय ते बोललो. दुसरं इंटरनली अमित साटमजींच्या मार्फत आता रिसेंटली 3 रस्त्यांचं कॉन्क्रिटायझेशन झालेलं आहे. त्यामुळे थोडा बहुत त्याच्यामध्ये समस्या सॉल्व्ह होण्यासाठी उपयोग झालेला आहे त्याचा. त्यामध्ये अजून ॲडिशनल सुधारणा करता येतील त्याबद्दल अमित साटमजींनी सांगितलं. एक आमचं इथे कॉमन गार्डन आहे, प्रगत विद्यालय किंवा प्राजक्त गार्डन म्हणतो आम्ही त्याला. तिथे त्यांनी त्यांच्या मार्फत जो प्लेईंग एरिया आहे, किड्स प्लेईंग एरिया आणि वॉकिंग ट्रॅक, त्याचं रिनोव्हेशन करण्याचं आता योजलेलं आहे आणि त्याला त्यांची मंजुरी आहे आणि ते काम येत्या काही काळामध्ये होईल. अच्छा मॅडम, आपण ALMच्या संस्थापक आहात, सेक्रेटरी सुद्धा आहात. आज आपल्या ALMच्या मीटिंगमध्ये सुद्धा स्थानिक आमदार अमित साटम होते. काय आहे तक्रारी आणि काय केलं सोल्युशन? आज स्वतः आपले आमदार जे आहेत अमित साटमजी ते आमच्या ALMच्या मीटिंगसाठी आले होते आणि बरेचसे जे सोसायटीचे आमचे सेक्रेटरी, चेअरमॅन, मेंबर्स जे आहेत ते पण या मीटिंगला उपस्थित होते. त्यांनी आपले प्रॉब्लेम्स जे आहेत ते फेस टू फेस अमित सरांशी डिस्कस केले आणि त्यांनी चांगल्यारीत्या त्याचा सोल्युशन्स पण दिलेले आहेत. त्यासाठी मी अमितजींची आभारी आहे.